कृपा हवी असेल तर भक्ती आवश्यक आहे. आशीर्वाद हवा असेल तर सेवा आवश्यक आहे. आणि ईश्वराची प्राप्ती हवी असेल तर श्रद्धा व निष्ठा आवश्यक आहे. केवळ इच्छा व्यक्त करून काहीच साध्य होत नाही. प्रयत्न, भक्ती आणि सेवा यांच्या आधारावर ईश्वराची प्रसन्नता प्राप्त होते. माणसाच्या जीवनात प्रत्येकाला सुख, शांती, यश, कृपा आणि परमेश्वराची प्राप्ती हवी असते. परंतु केवळ मनात इच्छा धरून किंवा तोंडाने मागणी करून हे सर्व मिळत नाही. ज्याप्रमाणे शेतकरी पिकासाठी मेहनत घेतो, बी पेरतो, पाणी घालतो आणि त्यानंतर त्याला भरघोस पीक मिळते, त्याचप्रमाणे आध्यात्मिक जीवनात ही कृपा, आशीर्वाद आणि ईश्वर प्राप्तीसाठी योग्य साधना व प्रयत्न आवश्यक असतात. कृपा हवी असेल तर भक्ती आवश्यक आहे. परिणशी किंवा सद्गुरूंची कृपा सहजासहजी प्राप्त होत नाही. त्यासाठी मनापासून भक्ती करावी लागते. भक्ती म्हणजे फक्त पूजा, आरती किंवा नामस्मरण नव्हे, तर आपल्या हृदयात परमेश्वराविषयी प्रेम, विश्वास आणि समर्पणाची भावना असणे होय. जे भक्त निस्वार्थ भावनेने ईश्वराचे स्मरण करतात, त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा होते. भक्तीमुळे मन शुद्ध होते, अहंकार नष्ट होतो आणि ईश्वराशी नाते दृढ होते. आशीर्वाद हवा असेल तर सेवा आवश्यक आहे, हे वचन देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. सेवा ही भक्तीचीच एक श्रेष्ठता अभिव्यक्ती आहे. जेव्हा मनुष्य सद्गुरू, संत, समाज किंवा गरजू लोकांसाठी निस्वार्थ भावनेने सेवा करतो, तेव्हा त्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. सेवा करताना मोबदल्यात अपेक्षा नसावी. या सेवेमध्ये प्रेम, नम्रता आणि त्याग असतो. ती सेवा परमेश्वरालाही प्रिय असते. सेवा केल्यामुळे मनातील स्वार्थ कमी होतो आणि परोपकाराची भावना वाढते. त्यामुळे आशीर्वादाचे फल प्राप्त होते. ईश्वर प्राप्ती हवी असेल तर श्रद्धा व निष्ठा आवश्यक आहे. या वाक्यात आध्यात्मिक जीवनाचे सार सांगितले आहे. श्रद्धा म्हणजे दृढ विश्वास, निष्ठा म्हणजे अखंड चिकाटी. अनेक लोक साधना सुरू करतात, पण अडचणी आल्या की ते सोडून देतात. अशा व्यक्तींना अपेक्षित यश मिळत नाही. ज्याची श्रद्धा अडल असते आणि जो निष्ठेने आपल्या साधनेत कायम राहतो, त्यालाच ईश्वर प्राप्तीचा मार्ग खुला होतो. संतांनी आणि महापुरुषांनी देखील श्रद्धा व निष्ठेच्या बळावरच परमेश्वराचा अनुभव घेतला. केवळ इच्छा धरून काहीच मिळत नाही. एखादा विद्यार्थी फक्त मला परीक्षेत चांगले गुण मिळावे अशी इच्छा करत राहिला, पण अभ्यास केला नाही, तर त्याला यश मिळणार नाही. त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातही मला कृपा मिळावी, आशीर्वाद मिळावा किंवा ईश्वर प्राप्ती व्हावी असे म्हणणे पुरेसे नाही. त्यासाठी भक्ती, सेवा, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहे. समर्थ रामदास स्वामी देखील दासबोधात सांगितले आहे की कर्माशिवाय फळ मिळत नाही, भक्ती केल्याशिवाय कृपा मिळत नाही आणि सेवेशिवाय आशीर्वाद प्राप्त होत नाही. त्यामुळे मनुष्याने निष्क्रिय न राहता सतत सत्कर्म, भक्ती आणि सेवा यांचा मार्ग स्वीकारला पाहिजे. या विचारातून आपल्याला हे शिकायला मिळते की परमेश्वराची प्रसन्नता मिळवण्यासाठी केवळ मागणे पुरेसे नाही. भक्तीने कृपा मिळते, सेवेमुळे आशीर्वाद मिळतो, श्रद्धा आणि निष्ठेमुळे ईश्वरप्राप्ती होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात भक्ती, सेवा, श्रद्धा आणि प्रामाणिक प्रयत्न यांना स्थान दिले पाहिजे. अशा जीवनामुळे मनुष्याचे जीवन पवित्र, आनंदी आणि अर्थपूर्ण बनते आणि त्याला खऱ्या अर्थाने ईश्वराची कृपा प्राप्त होते. जय जय रघुवीर समर्थ.